नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, स्वादिष्ट आणि सुंदर दिसणारे आंबा नारळ लाडू। ही रेसिपी इतकी सोपी आहे की अगदी नवशिकेही सहज बनवू शकतात। आंब्याचा नैसर्गिक गोडवा आणि नारळाची चव यामुळे हे लाडू खूपच छान लागतात। चला तर मग सुरुवात करूया। प्रथम एका ब्लेंडरमध्ये 1 कप आंब्याचा गर, 4 ते 5 चमचे साखर व 2 वेलची घालून ब्लेंडरमध्ये फिरवून घेऊया। अशा प्रकारे आपला स्मूथ पल्प तयार झालेला आहे। आता गॅसवर एक पॅन ठेवूया। यामध्ये 2 कप डेसिकेटेड कोकोनट घालूया। याला 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर कंटिन्युअस हलवत परतून घेऊया। आता याला हलका गोल्डन कलर आणि सुगंध यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालूया। यामुळे लाडूंना छान मऊपणा आणि रिच चव येते। आता यामध्ये आपण 1 कप आंब्याचा गर घालून घेऊया व पूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊया। मिश्रण शिजत असताना ते हळूहळू घट्ट होईल आणि पॅनच्या कडा सोडू लागेल। या स्टेजला 1 चमचा तूप घालून पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण छान मिसळलेलं आहे। आता याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। मिश्रण थोडं कोमट आहे तेव्हाच हाताला थोडं तूप लावून लाडू वळून घ्यायचे आहेत। सर्व लाडू एकसारखे वळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे प्रत्येक लाडू सुक्या खोबऱ्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे, म्हणजे लाडू अधिक सुंदर दिसतात आणि त्याची चवही वाढते। अशा प्रकारे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत। आता प्रत्येक लाडूवर पिस्ता लावून याला सजवून घेऊया। हे लाडू सणासुदीला, पाहुण्यांसाठी किंवा मुलांच्या डब्याला गोड पदार्थ म्हणूनही छान लागतात। फ्रीजमध्ये ठेवले तर 4 ते 5 दिवस सहज टिकतात। ही सोपी आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपीजसाठी विजया क्रिएशन्सला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।